पुढल्या बातमीकडे. गिरीश महाजन आणि विजय चौधरींची ऑडिओ क्लिप व्हायरल आहे. रक्षा खडसेंसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याचं हे सगळं प्रकरण आहे. अर्थात ही ऑडिओ क्लिपची लोकशाही मराठी पुष्टी करत नाही. या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः एकनाथ खडसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नाथाभाऊ नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. काय म्हणावं ही ऑडिओ क्लिप समोर आल्यावर? आणि ते चौधरींची ऑडिओ क्लिप आता समोर आलेली आहे, त्यांनी ऐकली. त्यामुळे अत्यंत खालच्या स्तरावर त्यांनी रक्षा खडसे अनेक म्हणजे रक्षा खडसेच नाही तर भाजपच्या अनेक महिला सदस्यांच्या बाबत असं वेगवेगळ्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. आणि या ठिकाणी करत असताना त्यांनी अशी भाषा वापरली की ते शोभेची नाही आहे. आता भारतीय जनता पार्टीचे जबाबदार माणसं जर अशा रीतीने बोलत असतील तर भाजपची काय स्थिती महाराष्ट्रामध्ये आज आहे हे आपल्याला समजू शकतो. मी भाजपमध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि त्या कित्येक वर्ष काम केल्यानंतर माझं मी भाजपचा अनुभव कधी घेतला नव्हता. एक सुसंस्कृत भाजप त्याच्याकडे पाहिलं जात होतं. अशा रीतीने गलिच्छ बोलणाऱ्यांची संख्या त्या ठिकाणी नव्हती. आता ही संख्या वाढते आहे आणि त्यामुळे पक्षाचा याच्या संदर्भामध्ये निश्चित कारवाई करावी अशी मागणी करणार आहे. अगदी. पण नाथाभाऊ, या ठिकाणी आरोप असा लगावण्यात आला, तुम्ही रक्षा खडसे, रोहिणी खडसे एकाच छताखाली राहता. हे सगळं कसं काय आणि पक्ष कसं काय मत चालणार? नारायण राणे एकाच छताखाली राहतात. नारायण राणे भाजपमध्ये आहेत, त्यांचे चिरंजीव शिवसेनेमध्ये आहेत, पण ते एकाच छताखाली आहे. भाजपमध्ये अनेक उदाहरणं देता येते. माझ्या कालखंडामध्ये मी पाहत होतो की विजयराजे शिंदे त्या कायम भाजप बरोबर राहिल्या आणि त्यांचे चिरंजीव कायम काँग्रेस बरोबर राहिले. एकाच छताखाली एकाच घरात. विचार वेगवेगळे असू शकतात. ज्यावेळेस माणूस एखादा मॅच्युअर्ड होतो किंवा तो लोकशाहीमध्ये मतदानास पात्र होतो तर त्याचे विचार वेगळेच होऊ शकतात. त्यामुळे एका घरामध्ये राहतात किंवा असा राहतात विचार वेगवेगळे असतील असं नाही आहे. कित्येक उदाहरणं असं मला सांगता येतील. अगदी. महाराष्ट्रातच कित्येक उदाहरणं आपल्याकडे आहे. आता ही ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर खडसे कुटुंबियांची, नाथाभाऊंची काय भूमिका असेल? कारवाई तर आपण पाहिलं तर झालेलीच आहे विजय चौधरींवर, पण गुन्हा दाखल करता येईल त्या वकिलांचे बोलून मी तो हे करेल आणि त्याच्यावर एखादा फौजदारी गुन्हा दाखल करेल. अगदी. खूप खूप धन्यवाद नाथाभाऊ, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.